एकीकडे सांगायचं केंद्राला शांत करण्यासाठी, केंद्राची मैत्री जपण्यासाठी, की ममता बॅनर्जींनी कुणी राजकारण करू नये. त्यांनी अर्थात ममता बॅनर्जीचं नाव घेतलं नाही, पण कुणी याच्यावर राजकारण करू नये. हा अपघात आहे. आणि तात्काळ दुसरा पत्ता फेकायचा. शपथविधी, सगळ्या गोष्टींमध्ये शरद पवार इन्व्हॉल्ड असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला सांगितलं ना मी की त्यांना जायचं असतं नाशिकला, ते सांगतात नागपूरला. अशा प्रकारे ते अनेकदा भिंगरी देतात लोकांना आणि ते कळत सुद्धा नाही. तर काही पत्रकार आहेत आपल्या महाराष्ट्रातले, त्यांनी लिहिलं अजांता राजा. वेगवेगळं त्यांच्यावरती टीका करतात. असं नव्हे, जो माणूस म्हणतो डॉक्टरला म्हणतो की मी तुला पोहोचवून जाईल मोक्षधामला, आधी तुला पोहोचवेल मग मी जाईल. कमालीचा विल पॉवर आहे, कमालीचा असा माणूस तुम्ही पाहिला असेल की नाही माहित नाही, मी तर पाहिला नाही. 5 पिढ्यांशी जमवून घेणं. पहिली पिढी कोणती? यशवंतराव चव्हाण. दुसऱ्या पिढीत कोण? स्वतः ते शरद पवार. तिसरी पिढी कोणती? अजितदादा पवार किंवा जयंत पाटील वगैरे, ही फळी तिसरी. आणि चौथी पिढी कोणती? रोहित पवार किंवा आदित्य ठाकरे इकडच्या बाजूला म्हणावं आपण. आणि 5वी पिढी पार्थ पवार, आता जय पवार. हे येतीलच आज ना उद्या राजकारणामध्ये. तिकडे युगेंद्र पवार आहेतच की. साधं नव्हे मंडळी, त्यांच्या आईपासून शारदाबाई पवार, 1940चा शरद पवारांचा जन्म आहे. आणि पवार परिवाराची दिवाळी, राजकीय क्षेत्रातलं असं एकमेव कुटुंब आहे ज्यांची दिवाळी अजूनही एकत्र होते. हा पायंडा शारदाबाई पवारांनी पाडलेला आहे, त्यांच्या आईने. लक्षात घ्या. गोविंदराव पवार फार शिस्तीचे होते म्हणतात, त्यांच्या जवळ लेकरं भरकटायची नाही घरात. पण शारदाबाई पवार प्रत्येकाच्या जवळपास 10-11 लेकरं होते नाही टोटल. कोणते अनंतराव, कोणते वसंतराव, कोणते माधवराव, कोणते प्रतापराव, शरदराव, असे किती भावंडन, त्यांच्या बहिणी सुद्धा, कोणी पाटील, कोणी काय जगताप, असे सगळे. इतक्या सगळ्या लेकरांमधले स्किल काय आहेत हे शारदाबाईंना, हे आईंना माहिती होतं. सतत वाचन, शिक्षण. आणि कसं आहे बघा, ज्या घरी तुम्ही जन्म घ्याल त्या घरचे संस्कार आणि ते सगळं, तोच विषय, तेच खरं शिक्षण आहे. लक्षात घ्या.